नमस्कार मित्रांनो, या ऑटोस्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, विशेषतः अशा लोकांसाठी ज्या आयुष्यात येऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांना ऑटोमोबाईल्स फील्डमध्ये स्वतःचा एक चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे. कमी गुंतवणुकीमध्ये ते काहीतरी खूप मोठं करण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि जॉब किंवा सध्याचा जो इन्कम आहे त्याच्यावर अवलंबून राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा व्यवसायाबद्दल जो कायम चालणार आहे, त्याची डिमांड कधी संपतच नाही आणि तो तुम्ही आहे ना एकदम लो इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करू शकता. आणि हा व्यवसाय आहे बाईकमध्ये सुप्रजित केबलचा, तोही होलसेलमध्ये. तुम्ही या ऑटो स्पेअरअपच्या माध्यमातून बाईक सुप्रजित केबलचा होलसेलमध्ये व्यवसाय करू शकता. सुप्रजित केबल म्हणजे कोणती साधारण केबल नाही, प्रत्येक गाडीला ओळी सप्लाय करणारी केबल म्हणजे सुप्रजित केबल आहे, जे आजच्या डेटला आहे ना खूप डिमांडमध्ये चालणारा बिझनेस आहे. कारण केबल ह्या प्रत्येक टू व्हीलर गाडीला लागते आणि त्याची डिमांड खूप असते. पण मेकॅनिक लोकांना योग्य रेटमध्ये ते कुठे मिळत नाहीत. मिळाल्या तर त्यांना खूप स्टॉकमध्ये घ्यावे लागतात, खूप क्वांटिटी घ्यावी लागते. आणि हा असा व्यवसाय आहे की तुम्ही एकदा विकत घेतलात की न संपणारा व्यवसाय. म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्ही एकदा घेतलात की हा व्यवसाय संपून जाईल. हा डेली चालणारा आहे, हा सिजनेबल व्यवसाय नाही आहे. हा अगदी 12 महिने चालणारा व्यवसाय आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, केबलची डिमांड कधीच संपणार नाही. जोपर्यंत टू व्हीलर या दुनियेतून जात नाही तोपर्यंत केबलचा बिझनेस कधीच या दुनियेतून संपणार नाही आहे. म्हणूनच हा व्यवसाय कधीच बंद पडत नाही. आता तुमच्याबरोबर प्रश्न आहे की हा व्यवसाय तुमच्याबरोबरच आम्ही का करायचा? आम्ही स्वतःचे स्वतः सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, नुसतं माल घेणे म्हणजे व्यवसाय होत नाही. तुमचा माल कितीही चांगला असू दे, पण तो मार्केटमध्ये चालवायचा कसा ही एक कला आहे. कोणत्या एरियामध्ये कोणत्या गाड्या आहेत, तिथे कोणत्या प्रकारच्या केबल चालतात, कोणत्या बाईकच्या केबलला जास्त डिमांड आहे, कोणत्या केबल कोणत्या एरियामध्ये किती डिस्काउंटला त्या लोकांना मिळत आहेत, आपण कोणता रेट समोरच्या पार्टीला द्यायला पाहिजे, आपल्याला किती डिस्काउंट ठेवायला पाहिजे, समोरच्या पार्टीशी आपण माल विकताना काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, त्यांच्याकडनं ऑर्डर कशा स्वरूपात घ्यायची, ऑर्डर मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, हे सगळं शिकायला आहे ना तुम्हाला अनुभव लागतो. आणि हाच अनुभव आहे ना या ऑटो स्पेअरअप तुमच्याबरोबर शेअर करतो. तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं ते शिकवतो, तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग देतो. म्हणून हा व्यवसाय तुम्ही आमच्याबरोबर करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो रेट आमच्याकडे तुम्हाला मिळणार आहे तो रेट तुम्ही मार्केटमधनं सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आमच्याबरोबर काम करताना तुम्हाला ओरिजिनल सुप्रजित केबल्स, त्याच्याबरोबर तुम्हाला केबल्स कशा परचेस करायच्या, त्या सेल कशा करायच्या, ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही तुम्हाला सांगतो. तुमच्या एरियामध्ये कोणत्या कोणत्या केबल लागणार आहेत ह्याची तुम्हाला एक संपूर्ण प्रोडक्ट लिस्ट बनवून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट स्ट्रॅटर्जी ही तुम्हाला आम्ही स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. तुम्ही नवीन माणूस असलात तरी चालेल, तुम्हाला स्पेअर पार्टचं ज्ञान नसलं तरी चालेल, कारण ह्याचंच संपूर्ण ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देतो. आमचं काम नुसतं स्पेअर पार्ट विकणं हे अजिबात नाही आहे. आता हा व्यवसाय कसा चालतो हे समजून घेऊया. तुम्ही आमच्याकडनं सुप्रजित केबल होलसेलमध्ये परचेस करायच्या. मग तुम्ही तुमच्या एरियामधले बाईक मेकॅनिकल, गॅरेजवाले, छोटे छोटे स्पेअर पार्टवाले यांच्याशी संपर्क साधायचा. आता याच्याशी संपर्क कसा साधायचा असतो, काय करायचं असतो, याचा एक ट्रेनिंग व्हिडिओ एक थोड्याच दिवसात आपल्या या चॅनलवरती येणार आहे. तो तुम्ही एकदा पाहिलात ना की तुम्हाला संपूर्ण स्ट्रॅटेजी समजेल. एकदा तुम्ही मार्केटमध्ये फिरलात, एक दोन वेळा तुम्ही एखाद्या मेकॅनिकशी, एखाद्या दुकानदाराशी बोललात, त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला की हळूहळू तुमच्या बिझनेसला सुरुवात होते. लोक तुम्हाला दर महिन्याला ऑर्डर द्यावे लागतात. काही काही लोकांची रिपीट ऑर्डर तयार होते. आणि हो, लक्षात घ्या, आपल्याकडे एक दोन सिंगल केबल जरी कुणी मागितल्या तरी आपण त्या सेल करायच्या असतात, ते सुद्धा होलसेल रेटमध्येच. सुरुवातीला तुमच्या अशाच केबल संपणार आहेत. कोण एक मागेल, कोण दोन मागेल, कोण 5 मागेल. मग हळूहळू तुमच्याकडनं ते क्वांटिटीमध्ये केबल घ्यायला सुरुवात करते. अशीच तुमची महिन्याला हळूहळू हळूहळू ग्रोथ होते आणि तुमच्या कमाईत वाढ पडत जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ह्याला इन्व्हेस्टमेंट किती लागणार आणि आमची कमाई किती होणार. तर तुम्हाला मी एक सांगतो, आमच्याबरोबर 10,000 रुपयापासून सुरुवात केलेली सुद्धा लोक आहेत आणि आजला ते 2-2, 3-3 लाखाचे आमच्याकडनं केबल घेत आहेत. ह्याच्यावरनं तुम्ही विचार करा की तुम्ही सुरुवात कितीपासून करायची. पण व्यवसाय करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य, चिकाटी ही जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ह्या व्यवसायामध्ये उतरा. तुम्ही हे काम नियमित करायला पाहिजे. त्याची एक रूपरेषा आम्ही आखून दिलेली असते. ती रूपरेषा खंड होता कामा नये. जी पद्धत आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे ना ती व्यवस्थित तुम्ही फॉलो केलात
तर तुम्हाला हा व्यवसाय वाढवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कारण आपल्याकडे एक चांगल्या ब्रँडची केबल आहे आणि अशा प्रकारे तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. जर तुमच्यात सातत्य असेल तर हळूहळू तुमचा एरिया वाढायला लागतं, तुमची ओळख वाढायला लागते, तुम्हाला रिपीट ऑर्डर यायला लागतात. आणि हे करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे आपल्या व्यवसायातले पैसे आहेत ते व्यवसायातच ठेवायचे. त्याला इतर तुम्ही दुसरा मार्गाने जर खर्च करायचा प्रयत्न केला तर तुमच्या धंद्यामध्ये कधीच ग्रोथ येणार नाही. जेव्हा तुमचे धंद्यातले पैसे धंद्यातच वाढत जातात ना, तेव्हा तुमचं उत्पन्न डबल व्हायला सुरुवात होते. कारण हा आपला व्यवसाय सिजनेबल नाही आहे, हा 12 महिने चालणारा व्यवसाय आहे आणि एक चांगल्या ब्रँडची केबलचा व्यवसाय आहे. त्यामुळे आपली कमाई सतत चालू राहते. ह्या व्यवसायाची खासियत काय माहिती काय, तुम्ही जर एआर ऑटो स्पेअर सोबत काम केलात ना तर तुम्हाला कोणतीही मोठी गुंतवणूक सुरुवातीला लागत नाही. तुम्हाला कोणतं मोठं दुकान नको आहे, तुम्हाला कोणतं मोठं गोडाऊन नको आहे, तुम्हाला कोणत्या मोठ्या स्टाफची गरज नाही की तुम्हाला कोणत्या मोठ्या गाडीची गरज नाही. अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय सुरू होतो. फक्त तुम्ही योग्य ठिकाणी योग्य लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन हा धंदा सुरू करायला हवा. म्हणूनच आम्ही या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. हा व्यवसाय कोणी करू शकता, अगदी कॉलेजमधले स्टुडंट सुद्धा करू शकता, पार्ट टाइम तुम्ही सुद्धा करू शकता. कारण सुरुवातीला जो पार्ट टाइम बिझनेस असतो तो हळूहळू लॉंग टाइम कधी होतो हे तुम्हालाच कळणार नाही. एखादा जॉब करणारा माणूस पण करू शकतो. टू व्हीलर मेकॅनिकवाले, गॅरेजवाले करू शकतात. त्यांचा ऑलरेडी डेटाबेस त्यांच्याकडे असतोच. आणि ज्यांना कोणाला वाटत असताना की आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे, अशा लोकांसाठी आहे ना ही एक सुवर्ण संधी असते की त्यांच्या बजेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि आयुष्यात काहीतरी एक वेगळं नवीन अस्तित्व निर्माण करू शकता. आमचं म्हणजे एआर ऑटो स्पेअरचं एक उद्दिष्ट आहे, तुम्ही फक्त माल विकायचा प्रयत्न करा. बाकी तुम्हाला लागणारी सगळं मार्गदर्शन, तुम्हाला ट्रेनिंग, तुम्हाला स्ट्रॅटर्जी हे सगळं तुम्हाला आम्ही करून देऊ. इथे कुणालाही आम्ही फेक आश्वासन नुसतं देत नाही. तर आमच्याबरोबर काम करण्यात अशा लोकांना तुम्ही माझ्याकडे नंबर घेऊन स्वतः फोन करून विचारू शकता की ते आजच्या डेटला काम करतायत, किती पैशापासून त्यांनी सुरुवात केली आणि आता किती रुपयाचा ते माल परचेस करतायत. कारण एआर ऑटो स्पेअरने अजूनपर्यंत 350 लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. कारण आम्ही रिअल सपोर्ट करतो, ग्राउंड लेवलवरती काम शिकवतो. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे खरोखरच गुंतवणूक फार कमी असेल, पण तेवढ्या गुंतवणुकीतून तुम्हाला थोडंफार उत्पन्न जनरेट करायचं असेल, तुम्हाला काहीतरी नवीन स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर तुम्ही आमच्याबरोबर नक्की जोडून एकदा काम करून पहा. आणि मी मुद्दाम सांगतो की एआर ऑटो स्पेअर बरोबर सुप्रजित केबलचाच व्यवसायाची पहिली सुरुवात करा. कारण का ती तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की केबलचं मार्केट हे भरमसाठ आहे. तुम्ही केबल विकायला कमी पडाल पण मार्केट अजिबात कमी पडणार नाही, एवढं मोठं मार्केट आहे. म्हणून आजच निर्णय घ्या. निर्णय घ्यायला वेळ लावू नका. आज करतो, उद्या करतो, परवा करतो, पैशाची व्यवस्था करून करतो. जो करतो ना तो आयुष्यात कधीच काय करू शकत नाही. जेवढे तुमच्याकडे पैसे असतील ना तिथून तुम्ही एकदा सुरुवात तर करून पहा. तुमचा बिझनेस वाढतो की नाही ते, त्या पैशाचे तुमचे पैसे डबल कधी होतील हे तुम्हालाच समजणार नाही. म्हणून ज्यांना इच्छा असेल, ज्यांना लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा असेल तर त्यांनी हा जो आमचा खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय ना त्याच्यावरती तुमचं नाव आणि तुमचा पत्ता मला मेसेज करून पाठवा. त्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण ट्रेनिंगचा व्हिडिओ पाठवेन. त्यानंतर तुम्ही ठरवा की मला खरोखर या व्यवसायामध्ये काम करायचंय नाही करायचंय. शंका असतील तर माझ्याकडे फोनवरती बोला. जो कोणी हा व्यवसाय माझ्याबरोबर करतोय त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांचा नंबर माझ्याकडून घ्या, त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट बोलून बघा. जर तुम्हाला पटलं तर नक्की आमच्याबरोबर व्यवसाय सुरू करा. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला खरोखरच व्यवसाय करायचा असेल किंवा तुमच्या कुठल्या मित्राला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही स्वतः तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्राला पाठवा ज्याला खरोखरच काहीतरी नवीन बिझनेसमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. तर अशा मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.